नमस्कार मित्रहो, महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळाले। महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल पाहून महाविकास आघाडीचे नेते हा ईव्हीएमचा विजय असल्याची टीका करू लागलेत। याला कारणही तशीच आहेत। काही मातब्बर नेत्यांचा झालेला पराभव असेल किंवा नाना पाटोलेंसारख्या नेत्यांना मिळालेलं अत्यंत तोकडं मताधिक्य असेल। परंतु मित्रो, रत्नागिरी जिल्ह्यातील 5 असेंब्ली सीटचे निकाल पाहिले तर असं कुठेच जाणवत नाही की रत्नागिरीत ईव्हीएम घोटाळा झाला असेल। रत्नागिरी जिल्ह्यातील निकाल वस्तुस्थितीशी पूर्णपणे सुसंगत वाटतात। म्हणूनच मित्र, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रत्नागिरी जिल्ह्यातील निकाल कशा प्रकारे सत्य परिस्थितीला धरून आहेत। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास एक विनंती असेल की आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि पुढे चला। मित्रो, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ आहे रत्नागिरी मतदारसंघ। या मतदारसंघात शिंदे गटाचे उदय सामंत विरुद्ध ठाकरे गटाचे बाळ माने असा सामना रंगला होता। 2019 साली उदय सामंत 87,000 मतांनी विजयी झाले होते। मात्र यावेळेस ठाकरे गटाने जोरदार आव्हान उभं केलं होतं। त्यामुळे यावेळेस उदय सामंतांचं मताधिक्य घटून ते 50,000च्या खाली येईल असे अंदाज विश्लेषकांनी वर्तविले होते आणि झालंही तसंच। उदय सामंत फक्त 41,000 मतांनी विजयी झाले आणि त्यामुळे उदय सामंतांचा विजय ईव्हीएममुळे झाला असं म्हणणं पूर्णपणे शतमूर्खपणाचं लक्षण ठरेल। मित्रो, रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आहे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ। या मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत झाली होती। अजित पवार गटाचे शेखर निकम विरुद्ध शरद पवारांचे भिडू प्रशांत यादव असा हा सामना रंगला होता। इथे प्रत्येकजण दोघांनाही 50-50% विजयाची संधी असल्याचं बोलत होता आणि त्याप्रमाणेच शेखर निकम अवघ्या 7,000 मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले। आता शेखर सरांचा विजय हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचा की काय ते तुम्हीच ठरवा। तिसरा मतदारसंघ आहे राजापूर लांजा मतदारसंघ। इथे ठाकरे गटाचे राजन साळवी विरुद्ध शिंदे गटाचे किरण उर्फ भैया सामंत असा सामना झाला। परंतु काँग्रेसचे अविनाश लाड यांनी बंडखोरी करून अपक्ष फॉर्म भरल्यामुळे राजन साळवींच्या पराभवाच्या चर्चाच मीडियामध्ये जास्त होत होत्या। दुसऱ्या बाजूने किरण सामंत जरी सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांचा रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातला प्रभावच त्यांच्या विजयाची खात्री देत होता। त्याचबरोबर राजापूरच्या जनतेने राजन साळवींना 3 वेळा संधी दिली होती। आता इथल्या जनतेला खऱ्या अर्थानं परिवर्तन हवं होतं, बदल हवा होता। त्यामुळे राजापुरात राजन साळवींचा झालेला पराभव कुणालाही अनपेक्षित वाटत नाहीये, कुणालाही हा ईव्हीएमचा घोटाळा अजिबात वाटत नाहीये। त्याचबरोबर रत्नागिरीतील चौथा मतदारसंघ आहे गुहागर मतदारसंघ। गुहागर मतदारसंघाविषयी जर बोलायचं झालं तर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जनतेला चेंज हवा होता। भास्कर जाधवांना सुद्धा 3 वेळा संधी दिली गेली होती। त्यामुळे भास्कर जाधवांच्या सभांना जरी गर्दी मिळत असली तरी सभांना जमावणारी 4-5 हजार माणसं म्हणजेच विजयासाठी आवश्यक असलेलं मताधिक्य मानता येत नाही। त्यामुळे भास्कर जाधवांना जरी 50,000 मताधिक्याचा आत्मविश्वास असला तरी प्रत्यक्षात ग्राउंडला परिस्थिती फार वेगळी होती। कुणबी समाजाचे उमेदवार असल्यामुळे कुणबी समाजाने पूर्ण ताकदीने इथे प्रचार आणि प्रसार केला होता आणि त्यामुळेच इथे बऱ्यापैकी कुणबी फॅक्टर चालला। महायुतीने एकत्रित केलेल्या प्रचाराला सुद्धा यश आलं आणि भास्कर जाधवांना अगदी 2800 मताधिक्यापर्यंत खाली आणता आलं आणि अखेर 2800 मतांनी का होईना भास्कर जाधव इथे विजयी झाले। त्यामुळे गुहागर मतदारसंघातील जो झालेला विजय आहे तो गुहागरातील जनतेला जर तुम्ही विचारलं तर कुठेतरी अनेकांना राजेश बेंडे यांच्या पराभवाचं शल्य बोचताना दिसतंय। त्यामुळे हा जो काही विजय आहे भास्कर जाधवांचा तो सुद्धा ईव्हीएम मॅनेज करून झालेला विजय आहे किंवा एवढं कमी मताधिक्य भास्कर जाधवांना मिळालं म्हणजेच कुठेतरी त्यांच्या बाबतीत काळबेरं झालंय असं त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। असं इथल्या जनतेला तरी मात्र मुळीच वाटत नाहीये। रत्नागिरीतील 5वा आणि शेवटचा मतदारसंघ आहे दापोली मतदारसंघ। या मतदारसंघात शिंदे गटाचे योगेश कदम विरुद्ध ठाकरे गटाचे संजय कदम असा सामना होता। परंतु मागच्या 5 वर्षांत या मतदारसंघात योगेश कदमांनी केलेल्या विकास कामांमुळे त्याचबरोबर अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंना मानणाऱ्या मतदारांनी केलेलं सहकार्य असे काही फॅक्टर इथे प्रभावी ठरले। दापोलीच्या कुणबी भवनाचं काम मार्गी लावल्यामुळे कुणबी फॅक्टर सुद्धा इथे प्रभावी ठरला। त्यामुळे दापोलीतील योगेश कदमांचा विजय ईव्हीएम मॅनेज करून झालाय असं म्हणणं सुद्धा मूर्खपणाचं ठरेल। याशिवाय सर्वच मतदारसंघांमध्ये 10 ते 15% लाडकी बहीण योजनेचा प्रभाव नक्की पडला आणि तोही खरा एक्स फॅक्टर ठरलाय। अशा प्रकारे मित्रो, रत्नागिरीच्या 5ही असेंब्ली सीटवरील विजय हे वस्तुस्थितीला धरून आहेत। इथे ईव्हीएम घोटाळा झाला असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे। धन्यवाद।